भाऊ कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळ करायला करणी करणार आहे. कोणतरी म्हणलेलं काय करणीच करते तुझं वाटोळ करायला. असल्या करणे आम्ही भरण्यात करतो म्हणून. अरे शेमण्या, तुझ्यावरती करणे करायला तू स्वतःच एक करणे आहेस. ती घरला उलटी काळी बावळी टांगतात माहिती काय, त्यासारखं तोंड आहे तुझं, माकड तोंडाची. तुला बघून रात्री लहान पोरं घाबरून पळून जातात रे. तू अंधारात दिसत नाहीस ती गोष्ट वेगळी आहे, पण रात्री अचानक कोणा समोर आलास की वेंचो हार्ट अटॅक घेऊन मरेल ती माणूस. जेव्हा चिंपांजी आणि गोरिल्लाच एक घमासान सेक्स झाला ना, तेव्हा हे माकड पैदा झाले बोंडसं कुठलं. आणि बोलणं बघा की शेमण्याचं करणी म्हण करणी. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या माकडावर म्हणजेच प्रतीक शिंदेवर केस चालणार आहोत आणि बघणार आहोत की हे माकड असं कोणत्या दुनियेत जगते की ह्यालाच माहित नाही हे काय बडबडते इथे, आणि आपण याला त्या दुनियेतून परत आपल्या पृथ्वी तलावर आणण्याचं काम करणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजची कारवाई. कोणी कितीही तटला नाही रुबाब त्याचा हटला. हॅशटॅग ट्रिपल एक्का. अरे जिथं तिथं गाजतो या भावाला प्रत्येक भाऊंचा ट्रिपल एक्का. अरे जिथं जेव्हा याची गाडी पलटी झाली ना, तेव्हाच याची गांड पण तुटली पाहिजे होती. अरे शेमण्या, कशाबद्दल एवढा माझा आहे तुला? अरे लोकांनी याच्यापेक्षा मोठमोठ्या गाड्या घेतल्यात रे झाट्या. तू काय असं जगा वेगळे केलायस? हा बाबा, तू स्वतः कमवून गाडी घेतलास, प्राऊड आहे त्याचा. अरे पण बाबा, तू एवढं बोलून दाखवलास, आता हे ऐकून आमच्या डोक्याची पार आई बहीण झाले. जगात का तू एकट्यानंच गाडी घेतला नाहीस रे? तू एकट्यानंच काही शिट्ट उपडला नाहीस या जगात. खूप लोक आहेत या जगात, त्यांनी मोठी मोठी कामं केल्यात, पण ती लोक तुझ्यासारखी नागडं नाचत नाहीत रील्सवर. शेमण्या, आता परत सोशल मीडियावर चालू होईल माज मोडला का माज. भाऊ ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा. आणि राहिला विषय माझाचा, साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना, माझ कधीच मोडत नाही. उलट माज कराय अजून माझ्या येते. जस्ट वेट अँड वॉच. हॅशटॅग ट्रिपल वन कमिंग सून. सगळ्यात आधी सोशल मीडियावर तुझी गांड मारली पाहिजे, पण तुझी ती काळी गांड बघून ती पण मारायची इच्छा होणार नाही लोकांची. कशाचा माज करतेस माकडा? आणि काय म्हणते, दुसऱ्यांदा गाडी पलटवलाय. अरे शेमण्या, लाज वाटतंय का सांगायला दोनदा गाडी पलटी केली म्हणून? शेट्ट फुक्या, याच्या गांडीवर ना 4 फटकं मारा पाहिजे पोकळ बांबून येते, पण मग समजेल या रांडेच्याला. आणि काय कमबॅक करणार आहेस रे असं? शेट्टाचा कमबॅक करणार? तू काय मोठा बिझनेसमॅन आहेस होय की बाबा तुला लय मोठा लॉस झालाय आणि आता परत मोठा प्रॉफिट करून तू कमबॅक करणार आहे? काली मोठा सेलिब्रिटी आहेस की बाबा 4 वर्ष येऊ गायबच होता आणि आता परत येऊन लय मोठा कमबॅक करणार आहे? अरे माकडा, गाडी पलटी झाली तुझी, ते पण तुझ्या गांड मस्तीनं. स्वतःहून गाडी पलटी करायची झाट्या, आणि त्यात काही शट्टाचा कमबॅक करणार आहेस? कमबॅक करते शट्टाड. आज बी मला व्हिडिओ टाकायचा नव्हता, पण निम्म्या रात्री 1 वाजता व्हिडिओ टाकतोय. ते जेव्हापासून गाडी पलटी झाली आपली तेव्हापासून मार्केटला काय काय शहाणे एकत्र झालेत, काय काय मला अपशब्द बोलायच नाही त्यांना, पण म्हणजे ज्ञान द्यायला लागलेत. अरे गाडी उमास दाखवता तुम्ही, गाडी लक्ष्मी, गाडीला जपा तुम्ही, असं करता तसं करता. अरे हो, आम्हाला पण कळतं गाडी लक्ष्मी, हे झालं ते झालं सगळं कळतं आम्हाला. मला कसं असतं, शॉक नावाचा प्रकार असतो, प्रत्येकाला शॉक असतात. हा, जसं आम्हाला गाड्या फिरवायचा आहे, गाड्या नाचवायचा आहे, चिखलात गाडून गाड्या भरवायचा आहे, बाहेर काढायचा, धुवायचा, असा ना दे. जसे तुम्हाला पुरी फिरवायचा, पुरींच्या दुसऱ्यांच्या बायांच्या मागं जायचा, आई बाबापासून लपून सिगरेटा मारायचा, दारू प्यायचा, असले छपरी शॉक तर नाहीत आम्हाला. त्यामुळे तुम्ही आम्हाला समजायची गरज नाही. आम्ही आणि ते प्रत्येक पोराला गाडीचा नाद असतो आणि आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. आणि आता ही पलटापलटीचा विषय तो झाला, ठीक आहे, झाला, त्याचा विषय नाही. आणि राहिला विषय माझाचा, गाड्यांचा, घालता ह्यात कष्ट करून कामवान लक्ष्मी. अरे हो, हाय लक्ष्मी, पण ती गाडी एक मशीन आहे, मशीन पण आहे. लक्ष्मी हाय मान्य, मशीन पण आहे ती गाडी. तर त्या गाडी एवढं मोठं इंजिन पॉवर दिली कशाला बरं? रस्त्यावर चालायला ती इंडिका पण चालती, नॅनो पण चालती, बाकी इतर गोष्टी गाड्याच्या छोट्या छोट्या अल्टो ते पण चालती गाडी. पण एवढं मोठं इंजिन पॉवर, एवढे मोठे टायर 4x4 दिलंय कशाला? ऑफ रोडिंग नावाची गोष्ट ऐकली माहित नसतं. बरं ठीक आहे, मला ह्यात काय कोणाला सांगायची गरज नाही. एवढंच आहे की आम्हाला आमची लक्ष्मी माहिती, आम्हाला माहिती आमचं इंजिन, आमचं वेपन आम्हाला कसं वापरायचं तुम्हाला माहिती. तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका, एवढंच सांगायचंय. आणि गाडी अशी चालवतो, मरशील जावा मारत तर मरण मी, तो बघतोय, माझे कर्म बघतोय. तुम्ही काय म्हणलं मला काय देणं घेणं नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात दुसऱ्याच्या ताटातलं बघू नका, स्वतःच वाढलं तेवढं खावा. आम्ही कधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला सांगा येत नाही हे झालं ह्याने असं केलं, त्यामुळे तुम्ही बी आम्हाला सांगा येऊ नका. एवढंच बोलायचंय, दुसरं काय नाही. आणि माझ्या गाडीवर माझा लय जीव आहे, आणि जे ज्या लोकांची गांड जळते माझ्या गाडीमुळे त्यांच्या अजून जळणारे कमिंग सून. आलो. गांडीत मस्ती बघितलं का याच्या काळजीनं लोक सांगायला त्याला की गाडी हळू चलव, मरशी बिरशील म्हणून. पण बोंडच्या ताटापणा बघितला काय? मस्ती बघितलं याच्या गांडीतली, मरण तेव्हा मरण म्हण. अरे बोंडेशा, तुम्ही आलास तर लोकांना काही घंटा फरक पडणार नाही.
पण नुकसान तुझं होईल रे झाट्या. तुझ्या आईबाबांचं नुकसान होईल ना. तू अशा या कारनाम्यात मेल्यावर तुझा आईबाबा जिवंतपणाचं मरतील ना झाटू. पण नाही, याच्या गांडीत रेमानी किडा आहे ना, ते वळवळणारच. म्हणून मी लोकांना सांगालोय, या लवड्याला काय चांगलं सांगू नका. हे स्वतःला शहाणं समजते. याला याची आई घालू दे. तुम्ही शांत बसा. अरे फॉर्च्युनर पलटी झाली, मग लय लोकांना वाटतं प्रतीक शिंदे मी आला. एवढ्या लवकर मरतो का? हत्ती गेलाय, आता घोडा आणलाय, तुम्हाला घोडा लावायला. हॅशटॅग अरे जिथं तिथं गाजतो या भावाला, प्रत्येक भाऊंचा ट्रिपल हे आयला, हे याच्या स्ट्रॉबेरी दुनियेत जगते अजून. हे बाबा जरा खऱ्या दुनियेत ये आणि बघ जरा खरी परिस्थिती. तुझ्या माइंड मध्ये जो बबल तयार झाला ना, तो फोड आणि जरा डोळे उडून बघ रियालिटीकडे. हत्ती पलटी झाला आणि घोडा आणला आणि ह्याव केलं. तो आणलेला घोडा घे उडवून तुझ्यावरच. ज्ञान पाजायला येते बोंडस. तर मित्रांनो, आपण आजची कारवाई इथे समाप्त करूयात, कारण या माकडाच तोंड बघून मला डोकं सटकत्यात. तशीच अवस्था तुमची झाली असेल, त्यामुळे आपण इथेच थांबूयात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. हक्क आहे तो माझा. आणि या व्हिडिओपासून तुम्ही जरा पण एंटरटेन झाला असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा. मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत द कोर्ट इज ॲट जन.